आता आपल्याला हे रेषीय समीकरण सोडवायचे आहेत आलेख पद्धतीने, ग्राफिकल मेथड. आलेख पद्धती म्हणजे या समीकरणाचा आपल्याला आलेख काढायचा आहे, ग्राफ काढायचा आहे. तर या पद्धतीचे उदाहरण सोडवत असताना आपल्याला एक्स आणि वाय च्या काही किमती ठरवून घ्यायच्या आहेत किंवा काही किमती डिसाइड करायच्या आहेत. हे झालं पहिलं समीकरण, हे झालं दुसरं समीकरण. हे समीकरण सोडवतो म्हणजे आपण काय करतो, याच्या आधीच्या सर्व पद्धतींमध्ये या समीकरणासाठी एक्स आणि वाय च्या अशा किमती शोधतो की ज्याने या समीकरणाचं समाधान होईल. म्हणजे एक्स ची किंमत 1 असेल, वाय ची किंमत 5 असेल तर त्यांचं उत्तर 6 येतं. पण त्याच वेळेस ती किंमत याला पण चालली पाहिजे, या दुसऱ्या समीकरणाला पण चालली पाहिजे. मग जर ती चालली तरच आपण त्याला म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, एक सामायिक रेषीय समीकरणे. मग ते शोधण्यासाठी आपण याच्या आधी एक इलिमिनेशन मेथड बघितली, एका चलाचा लूप करून. आता ही दुसरी मेथड बघतोय आपण, ग्राफिकल मेथड किंवा आलेख पद्धती. तशीच एक पद्धत आहे दुसरी, क्रॅमर्स रूल, क्रॅमरचा नियम. तर या आलेख पद्धतीमध्ये काय केलं जातं, जे समीकरण आहे त्या समीकरणाचं समाधान होईल अशा एक्स आणि वाय च्या किमती शोधल्या जातात. इथे उत्तर एक्स आणि वाय ची बेरीज आली पाहिजे 6. पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय ची किंमत आली पाहिजे 6. तर अशा कुठल्या कुठल्या किमती आहे त्या आपल्याला लिहून घ्यायच्या. एक्स आणि वाय ची किंमत 6 आली पाहिजे. तर एक्स ची किंमत 1 असेल तर वाय ची किंमत 5 असेल. एक्स ची किंमत 2 असेल तर वाय ची किंमत असेल 4. एक्स ची किंमत 3 असेल तर वाय ची किंमत पण असेल 3. आणि एक्स ची किंमत असेल 4 तर वाय ची किंमत असेल 2. याच्याऐवजी आपण दुसरी एक किंमत घेऊ शकतो. जर एक्स ची किंमत असेल 0 तर वाय ची किंमत असेल 6. या सगळ्यांची बेरीज जर आपण बघितली तर 6 येते. 5 आणि 1 6, 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, 0 आणि 6 6. तर आपल्याला याच्या एक्स आणि वाय च्या काही जोड्या मिळतात ज्याचा वापर करून आपण हे जे बिंदू आहे हे आलेखावरती काढू शकतो, हे पॉइंट्स ग्राफ वरती प्लॉट करू शकतो. मग पहिले आपण लिहित असतो एक्स आणि वाय. पहिले आपण लिहितो एक्स ची किंमत आणि मग वाय ची किंमत. तर इथे एक्स ची किंमत 1 तर वाय ची किंमत 5, एक्स ची किंमत 2, वाय ची किंमत 4, एक्स ची किंमत 3, वाय ची किंमत 3 आणि एक्स ची किंमत 0, वाय ची किंमत 6. तर असे कंपल्सरी आपल्याला 4 पॉइंट घ्यायचे आहे. कंपल्सरी 4 पॉइंट घ्यायचे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की 3 घेतले तरी चालतात, पण आपल्याला कंपल्सरी 4 घ्यायचे जेणेकरून आपले उत्तर चुकण्याचे चान्सेस कमी होतात. आता ऍक्च्युली हे जे इक्वेशन आहे, हे जे समीकरण आहे, याचा ज्यावेळेस आपण आलेख काढतो किंवा ग्राफ काढतो तर ती येते एक स्ट्रेट लाईन. या समीकरणाचा ग्राफ किंवा आलेख असेल एक स्ट्रेट लाईन. मग ही स्ट्रेट लाईन काढण्यासाठी आपल्याला कुठले पण 2 बिंदू माहित असलेले पाहिजे असतात. मग जर समजा आपण 3 बिंदू काढले तर ते आपल्याला असे मिळाले तर ठीक आहे. 1 2 3 हे 3 बिंदू आपल्याला एका सरळ रेषेवरती मिळाले तर आपण अशी लाईन काढू शकतो. हा झाला त्या पहिल्या समीकरणाचा ग्राफ किंवा आलेख. परंतु जर याच्यातला एखादा पॉइंट आपला चुकला, आपण 4 पॉइंट का घेतोय, जर 3 पॉइंट घेतले तरी आपली लाईन येते, अगदी 2 पॉइंटने सुद्धा आपली लाईन येते. तर आपल्याला 4 बिंदू का बरं घ्यायचे, 4 पॉइंट का बरं घ्यायचे, हे 4 का घ्यायचे. जर आपण ज्यावेळेस आपण 3 घेतो, 3 पैकी आपला एखादा कुठला पॉइंट चुकला, समजा हा बरोबर आला, हा दुसरा चुकला आणि तिसरा बरोबर आला, पण आता आपल्याला माहित नाहीये कुठला बरोबर आलाय. मग या पहिल्या समीकरणाचा ग्राफ त्याचा आलेख असा येईल की असा येईल. जर आपला पहिलाच बिंदू चुकलेला असेल, हाच बिंदू चुकलेला असेल तर तो ग्राफ असा येऊ शकतो. मग याच्यातला बरोबर बिंदू कुठला, म्हणून आपल्याला 4 बिंदू घ्यायचे. 4 बिंदू घेतल्याने काय होतं बघा, 4 पैकी कुठलाही एक चुकलेला असेल, म्हणजे हा पहिला, दुसरा चुकला, तिसरा इथे आणि चौथा जो बरोबर असेल तो इथे येईल. मग इथे आपल्याला क्लिअर होतं की आपला पहिला, तिसरा आणि चौथा बिंदू बरोबर आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ असेल पहिल्या समीकरणाचा, हा जो आलेख असेल पहिल्या समीकरणाचा, हा जो बिंदू आहे हा चुकलेला आहे आपला. मग हे आपल्याला लक्षात येण्यासाठी होऊ शकतं, आपली मिस्टेक होऊ शकते, चुकू शकतं. मग ही मिस्टेक आपली कुठे झाली, चूक कुठे झाली हे कळण्यासाठी आपण 4 बिंदू कंपल्सरी घेणार. प्रत्येक उदाहरणामध्ये 4 बिंदू घेणार. तर आपल्याला हे पहिल्या समीकरणाचे बिंदू मिळाले. आपण दुसऱ्या समीकरणाचे बिंदू काढू. दुसऱ्या समीकरणामध्ये एक्स आणि वाय यांची वजाबाकी आली पाहिजे 4. म्हणजे 5 - 1 होतो 4, 6 - 2 होतो 4,
7 वजा 3 होतो 4, 8 वजा 4 होतो 4 किंवा 4 वजा 0 होतो 4. तर या पद्धतीने आपण 4 बिंदू शोधून घेऊ. पहिले x आणि y. x ची किंमत जर तुम्ही 5 टाकली तर y ची किंमत तुम्हाला 1 टाकावी लागेल. 5 वजा 1 उत्तर आलं 4. x ची किंमत जर तुम्ही 6 टाकली तर 6 वजा 2 उत्तर आलं 4. x ची किंमत जर तुम्ही टाकली 7, 7 वजा 3 उत्तर आलं 4. x ची किंमत जर तुम्ही टाकली 4 तर y ची किंमत तुम्हाला घ्यावी लागेल 0, तेव्हा तुमचं उत्तर येईल 4. या सगळ्या x आणि y च्या किमती आपण लिहून घेऊ, त्यांच्या जोड्या बनवून घेऊ. x ची किंमत 5 तर y ची किंमत 1, x ची किंमत 6 तर y ची किंमत 2, x ची किंमत 7 तर y ची किंमत 3, x ची किंमत 4 तर y ची किंमत 0. हे 4 बिंदू आपल्याला मिळाले. आपण या बिंदूंना नाव घेऊ. पहिल्या समीकरणाचे बिंदू घेऊ A, B, C, D. दुसऱ्या समीकरणाचे बिंदू आपण घेऊ P, Q, R, S. आणि हे सगळे बिंदू आता आपण ग्राफ वरती प्लॉट करू, आलेखावरती काढून घेऊ. आता इथे आपल्याकडे एक आलेख पद्धतीचा एक बॅकग्राऊंड आहे, ते आपण यूज करू. इथे आलेख काढत असताना सगळ्यात पहिले आपल्याला 2 पॉइंट्स लागतात, 2 लाईन्स लागतात, ज्याला आपण XY ऍक्सिस म्हणतो. ते XY ऍक्सिस आपण काढून घेऊ. हे झाला आपला जो आडवा असतो आपण याला म्हणतो एक्स ऍक्सिस, एक्स अक्ष. जो उभा असतो त्याला आपण म्हणतो वाय अक्ष, वाय ऍक्सिस आपण त्याला म्हणतो. आणि या दोघांचा जो सेंटर असतो त्याला आपण ओरिजिन म्हणतो, जो 0 ने डिनोट केला जातो किंवा O ने डिनोट केला जातो. त्याच्यानंतर एक्स अक्षावरती उजव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने पॉझिटिव्ह नंबरिंग असते आणि डाव्या बाजूला असते निगेटिव्ह, -1, -2, -3, -4, -5, -6. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे आपण घेऊ. वाय अक्षावरती खालच्या भागात वजा असते -1, -2, -3, -4, -5. वाय अक्षावरती वरच्या बाजूला 1, 2, 3, 4 आपल्याला वरती जर एखादा पॉइंट लागला तर आपण इथे 5 घेऊ, जर गरज पडली तर आपल्याला तो लागेल. आता आपल्याला जे पॉइंट प्लॉट करायचे आहे ते आपल्याला कुठले कुठले, सुरुवातीला आपल्याला पहिल्या समीकरणासाठी लागणार आहे 1 आणि 5. हे जे पॉइंट आहे हे आपण प्लॉट करून घ्यायचे. तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे 1 आणि 5, तर तो लिहून घेऊ. एक आणि 5. एक्स अक्षावरती 1, वाय अक्षावरती 5. एक्स अक्षावरती 1, वाय अक्षावरती 5. एक्स वरती 1, आणि वाय अक्षावरती 5. हा कॉर्नरला वरती आपला बिंदू येईल आणि त्या बिंदूचं नाव आहे आपलं ए, तर याला ए नाव देतो. दुसरा बिंदू आपला होता 2,4, 2,4. आपल्याला कदाचित हा ग्राफ कमी पडेल. दुसरा बिंदू आहे आपला 2,4. एक्स अक्षावरती 2, वाय अक्षावरती एक्स अक्षावरती 2, वाय अक्षावरती 4. हा आपला बिंदू मिळाला बी. पुढचा आहे आपला 3,3. एक्स अक्षावरती 3, वाय अक्षावरती 3. एक्स अक्षावरती 3, वाय अक्षावरती सुद्धा 3. हा जो बिंदू आहे आपला त्याला नाव देऊ आपण सी. आणि आपला अजून एक बिंदू आहे जो 0,6. तर या ग्राफ वरती आता वाय अक्षावरती 6 नाहीये, तर तो बिंदू ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली ग्राफ काढणार तिथे ही लाईन वाय अक्ष तुमचा वाढलेला असेल
तर तिथे तुम्ही काढू शकतात. हा तुमचा वाय अक्ष ज्यावेळेस असा काढलेला असेल तर या 5 नंतर तुमचा 6 येईल. या 5च्या नंतर 6 आल्यानंतर तो बिंदू तिथे येईल ज्याचा एक्स अक्षावरती 0 असेल आणि वाय अक्षावरती असेल 6. एक्स अक्षावरती 0 असेल आणि वाय अक्षावरती असेल 6. पण सध्या या तिन्ही बिंदूंनी आपल्याला लाईन मिळते तर ती लाईन सुरुवातीला आपण काढून घेऊ. हे 3 बिंदू जॉईन केल्यानंतर आपल्याला एक लाईन मिळाली ए बी सी. ही अशा पद्धतीची आपल्याला लाईन मिळते. जी लाईन पुढे या पद्धतीने जाईल. ही पहिली रेषा म्हणजे पहिल्या समीकरणाचा आलेख. ही जी पहिली लाईन आपण काढली ही झाली पहिल्या समीकरणाचा आलेख. हा जो आपलं पहिलं समीकरण होतं त्याचा आलेख या बिंदूंचा वापर करून आपण काढला. त्या पहिल्या समीकरणाचा आलेख. ते पहिलं समीकरण आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. याचा तो आलेख आहे. म्हणून आपण या रेषेला नाव देऊ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. हे पहिल्या समीकरणाचा आपला आलेख झाला. आता आपल्याला दुसऱ्या समीकरणाचा आलेख काढायचा आहे. तर दुसऱ्या समीकरणाचे बिंदू आपले बघा, एक्स अक्षावरती 5, वाय अक्षावरती 1. एक्स अक्षावरती 5, वाय अक्षावरती 1. एक्स अक्षावरती हा 5 आहे आणि वाय अक्षावरती 1 म्हणजे हा बिंदू येईल तो. या बिंदूला आपल्याला नाव द्यायचंय पी. या बिंदूला आपण नाव देऊ पी. दुसरा 6,2 हा जो दुसरा आहे 6,2 हा आपल्याला काढायचा आहे. सहा, 2 एक्स अक्षावर 6, वाय अक्षावर 2 हा एक बिंदू आहे. याला नाव देऊ आपण क्यू. अजून एक बिंदू आपल्याला काढायचा आहे 7,3. 7,3 एक्स अक्षावर 7, वाय अक्षावर 3. एक्स अक्षावर 7, वाय अक्षावर 3. एक्स अक्षावर 7 कुठे तर तो इथून येईल. एक्स अक्षावर 7 हा इथे 7 असेल. 7 आणि 3 वाय अक्षावरचा 3 हा बिंदू इथे येईल आपला पी क्यू आर. अजून एक बिंदू आपल्याला मिळतोय. 4 बिंदू आपण घेतोय. 4,0 हा जो बिंदू आहे शेवटचा 4,0. एक्स अक्षावर 4 पाहिजे, वाय अक्षावर 0 पाहिजे. एक्स अक्षावर 4, वाय अक्षावर 0 हा काढून घेऊ. एक्स अक्षावर 4, वाय अक्षावर 0. एक्स अक्षावर 4 आणि वाय अक्षावर 0. त्याच्यामुळे हा जो बिंदू येईल हा इथेच एक्स अक्षावरती येईल. इथे आपल्याला सांगितलं आहे की एक्स अक्षावर काय असला पाहिजे 4 तो आपण घेतला आणि या वाय अक्षावर किती असला पाहिजे 0. 0 म्हणजे हीच लाईन. वाय अक्षावरती 0 म्हणजे तो हाच बिंदू येईल आणि एक्स अक्षावरती 4 याला नाव दिलं आपण एस. त्याचे कोऑर्डिनेट लिहून घेतो. हा बिंदू आहे आपला एस. याचे कोऑर्डिनेट एक्स अक्षावर 4, वाय अक्षावरती 0 त्याचे ते निर्देशक. ही लाईन आपण काढून घेऊ. हे बिंदू जॉईन करून आपल्याला एक लाईन मिळाली. हा जो ग्राफ झाला किंवा हा जो आलेख झाला हा झाला आपल्या दुसऱ्या समीकरणाचा आलेख. आपलं दुसरं समीकरण काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे आपलं दुसरं समीकरण आहे. ते आपण लिहून घेऊ. समीकरण आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर हे जेवढे पण बिंदू आहे हे सगळे या दुसऱ्या रेषेला समाधान करतात. हे सगळे बिंदू 4,0 हा एक बिंदू, हा एक बिंदू, हा एक बिंदू हे सगळे दुसऱ्या समीकरणाचे सोल्युशन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे पहिले बिंदू आहे ए बी सी डी हे पहिल्या समीकरणाला समाधान करणारे निर्देशक किंवा बिंदू आहेत.
तर या दोघांचा कॉमन कोणता आहे तो बघा, जो पहिल्या समीकरणाची रेषा आणि दुसऱ्या समीकरणाची रेषा, पहिल्या समीकरणाची रेषा आणि दुसऱ्या समीकरणाची रेषा या दोन्ही रेषांना जो समाधान करतो ते झालं या दोन्ही समीकरणांची उकल, दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन. पहिली लाईन आणि दुसरी लाईन, पहिला आलेख आणि दुसरा आलेख, पहिल्या समीकरणाची रेषा आणि दुसऱ्या समीकरणाची रेषा, पहिल्या इक्वेशनचा ग्राफ आणि दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ यांचा कॉमन पॉइंट असा असतो जे दोघी ग्राफचं म्हणजे दोन्ही समीकरणाचं समाधान करू शकतो आणि तेच झालं त्याचं सोल्युशन. तर म्हणजे सोल्युशन आहे ते आपल्याला लिहून घ्यायचंय. जे सोल्युशन आहे ते आपल्याला लिहायचंय. हा पॉइंट आहे, हा कॉमन सोल्युशन. याचे निर्देशक, याचा एक्स अक्षावरती बघा काय 5 आणि याचा वाय अक्षावरती बघा काय 1. हे झालं सोल्युशन ऑफ द टू इक्वेशन. हे आपले जे दोन समीकरण आहे यांचं सोल्युशन किंवा यांचं उत्तर, या दोन्ही समीकरणाची उकल एक्स वाय ती आहे 5,1. दोन्ही समीकरणाची उकल आपल्याला मिळालेली आहे. दोन्ही समीकरण त्याचा ग्राफ काढत असताना आपण एक्स वायच्या किमती काढल्या, बिंदू तयार केले. दुसऱ्या समीकरणाचा ग्राफ काढत असताना एक्स वायच्या किमती तयार केल्या, बिंदू तयार केले, त्यांचा ग्राफ प्लॉट केला. हे बिंदू प्लॉट करता आले पाहिजे आपल्याला ग्राफ वरती. ही पहिली रेषा झाली म्हणजे पहिल्या समीकरणाची रेषा झाली, पहिल्या समीकरणाचा आलेख, पहिल्या इक्वेशनचा ग्राफ. दुसरे जे आपण बिंदू प्लॉट केले त्याच्यातून जाणारी एक रेषा काढली, ही झाली दुसऱ्या समीकरणाची रेषा, दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ. दोन्ही लाईन्स जिथे एकत्र येतात ते झालं त्यांचा कॉमन पॉइंट म्हणजे दोघांचं सोल्युशन. दोन्ही लाईनचं सोल्युशन नाही तर दोन्ही समीकरणांचं सोल्युशन. दोनही जे इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन, दोनही जे समीकरण आहे त्याचं उत्तर. दोन्ही समीकरणाचं उत्तर हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. आपण आता बघितली ग्राफिकल मेथड, आलेख पद्धती.